मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2 आणि आम्ही आलो आहोत ओझरगाव विघ्नेश्वर मंदिराच्या दर्शनाला. तर इथे आपल्याला काका मिळाले आहेत. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव संतोष यशवंत सागवेकर. ओके. रत्नागिरी. ओके. मग तुम्ही दर्शनाला आलेले इकडे? आलेलो आहे आणि हे अतिशय सुंदर असं यांनी सगळीकडे व्यवस्थित ठेवलेलं आहे ओझर देवस्थानने आणि खूप छान वाटतं. आणि आता जे तुम्ही इथे बघताय हे महाराष्ट्राची शक्ती आणि भक्तीचा संगम आहे. ओके. असं ही शक्ती आणि भक्ती जागतिक पातळीवरती कुठेही दिसून आली नव्हती आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्र जो उभा आहे आणि ताटमाण्याने जो उभा आहे महाराष्ट्र आणि कणखरपणे उभा आहे तो ह्या दोन व्यक्तीच्या समोर दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमच्यासोबत कोण कोण आहे? ही माझी अक्का आहे. नमस्कार काकी. आणि हा माझा भाऊ आणि मित्र आहे. तुम्ही अशा फॅमिली आलेला? हा माझा नातू आहे. ओके. दर्शन झालं तुमचं चांगलं? थँक्यू काका. थँक्यू. आणि इथे आमची पब्लिक आहे सगळी. इथे फोटोज वगैरे काढते. आपण आता भेटूया आपले कार्यकर्ते प्रथमेश खेडेकर यांच्याशी. ते 2 शब्द बोलतील काहीतरी. नमस्कार, मी प्रथमेश खेडेकर. ओके. दरवर्षीप्रमाणे श्री साई मंडळ खारचा चिंतामणी दरवर्षी काही ना काहीतरी पिकनिक काढत असतात. तर ह्या वर्षी आपण अष्टविनायक दर्शनची पिकनिक काढली होती. त्या पिकनिकला आपले एक 50 ते 60 जण लोक येतातच दर टायमाला. तर आपण काल पहिला निघालो आपल्या एरियातून. आपण पहिला निघालो पाली केला. पालीवरनं आपण गेलो महडला. महडून गेलो आपण लेण्यात दिला. आता आपण आहे ओझरला. बाकी आता पुढे खूप स्पॉट बाकी आहे ते आपण करणारच. जेजुरी आहे, त्यानंतर रांजणगावचा गणपती आहे. जेजुरी कधी आहे? जेजुरी कधी? आपल्याला उद्या जायचं ना जेजुरी? जेजुरी आपली आहे. आपण उद्या रात्री पोचू. आज रात्री किंवा सकाळी आपलं दर्शन होणारच. ओके. जसे आमचे सहकारी मामा, आमचे मयू मामा आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात. आमच्या पोरांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. मामी आहेत. कसं वाटतंय तुम्हाला आज? दर्शन झालं? कसं झालं दर्शन? मस्त, एकदम व्यवस्थित. ओके. कसं वाटलं तुम्हाला? असं एकदम छान वाटलं. ही दुसरी खेप आहे ह्या लोकांबरोबर माझी ट्रिपची. छान वाटलंय आणि त्यांच्याबरोबर एकटी नाही संगती आलेला म्हणजे फॅमिली. फॅमिली आलेली. छान एकदम मस्त. ठीक आहे. काय नाही. ठीक आहे. आता आपण जाऊया दर्शन. हे भाऊ आहेत. हे आमचे हे दरवर्षीप्रमाणे येतात. एकटे येतात पण येतात. तुम्हाला काही बोलायचं नाही? काहीच नाही बोलायचं. हाय राजू आपला. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. काय बोलायचंय? खूप छान वाटतंय. खूप आतुरता होती अष्टविनायक दर्शनाची. खूप बरं वाटलं. छान वाटलं एकदम. तुमच्या संगती राहून आम्हाला खूप चांगलं वाटलं. गणपती बाप्पा मोरया. मी आता पोहोचली आहे जिथे आम्ही सगळे मिळून एकत्र जागेत बसून नाश्ता करणार आहोत. मी भरपूर लेट झाली आहे. म्हणजे मला खूप बाहेर पण कोण मिळाले आपल्याला. आपल्या एक्सपिरियन्स घेतला बाकीच्या लोकांच्या जे आमच्यासोबत आपण नव्हते आले त्यांनी पण आम्हाला म्हणजे कॉपरेट केलं आहे. तर हे आपला सोनू दादा आहे. हाय दादा तुझा नाश्ता झाला? हो झाला. डे 2 होता आपलं. कसं वाटलं तुला? मस्त, एकदम मस्त. चांगला चालू आहे प्रवास आपला. ओके. आता परत कुठे जाणार आहे आपण? सेकंड आता इथून रांजणगावला जाणार आहोत आपण. ओके चालेल. मी आता सगळ्यांना भेटवते तुम्हाला. बाबू इथे या. आपण काल कुठे गेलेलो गडावरती? लेण्याद्रीला गेलेलो. तिथे माकडं होती आणि आम्हाला आधी स्ट्रिक्टली सांगितलं वरती जाताना मोबाईल आणि थैली वगैरे काहीच नका घेऊ म्हणून मी कॅमेरा काढलाच नाही. विषयच नाही, काढलाच नाही. मोबाईल पण खिशात ठेवला आणि आम्ही सगळे युनिटी करून चालतोय. आणि आम्ही पहिला बघितलं की हा माकड दिसतं मस्त. आम्ही खुश झालो. हळूहळू वरती गेलो ना. एक 2 माकड 3 माकड सोबत सगळी गँग यायला लागली आणि अक्षरशः हिला पकडलं. आमच्यावर अटॅक करायला लागले. इतकी रडली असेल ना. अक्षरशः अटॅक करत त्यांना. माझ्या बहिणीचं तर बॅगेतून पूर्ण चिक्कू बिक्कू काढून त्यांनी पावभाजी जे नाश्त्याचं होतं सगळं काढलं. आम्ही खूप घाबरलो. आम्ही सगळे देऊन टाकलं. ही अक्षरशः ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया अक्षरशः असं बोलत चढत आम्ही देवाचं नाव घेऊनच आलो. इतके घाबरलेलो. या जी शुभ्रा, माझी शुभ्रावरती पण झालेला असं. शुभ तू पण घाबरलेली ना काल? आता नाही घाबरली ना तू? लहान मुलांची आपल्याला कमी नाही आहे. बघू शकता. खूप चांगला वाटतं. पोटभर नाश्ता आणि नाश्ता नाही केलाय मी अजून. अरे वा. मी अजून नाश्ताच नाही केलाय. आणि
तू व्रत केलं नाही, मी व्लॉग करत होती, मला दर्शनाला गेलेली, खूप खूप भारी दर्शन झालं, एकदम शांत. मला इकडची खरंच जागा खूप आवडली. म्हणजे काहीच नाही, म्हणजे कुठे पण डर्ट नाही, कुठे पण तुम्हाला अशी घाण नाही दिसणार. ते लोक इतकं क्लीन ठेवतात सगळं काही. तर ऑलमोस्ट आता इथे वाटतं नाश्ता पण संपला, मला काहीच नाही उरलं. नाश्ता संपला, नाश्ता संपलेला आहे गाईज. काय खाल्लं? ही आहे माझी आत्या, आत्याची फॅमिली आहे, ही माझी भाभी है. फर्स्ट टाइम आए हो ना? कैसा लगा आपको? बहुत अच्छा, नाश्ता हुआ आपका? एकदम दिल खुश हो गया पप्पा का दर्शन करके। हाँ, हाँ, और आपको अच्छा लगा? नाश्ता हुआ? खुश हो गए हम लोग, हाँ, खुश हो गए भगवान का दर्शन करके. ओके. ही आहे माझी आत्या आहे मित्रांनो. आहे आम्ही बघ हे आणलं चिवडा छान आहे बघ, मस्त चिवडा आणलाय. नाश्ता केला तू? सगळ्यांनी या नाश्ता करायला. थँक्यू. थँक्यू. मी जाते आता, बघते आता काय नाश्ता तर मिळाला नाही. चला ॲटलिस्ट बाकीची पब्लिकला भेटवते. तर चल, फोटोशूट चाललाय. हे आहे सुमित. कशा आहात काकी तुम्ही? मस्त वाटतं इकडे येऊन, छान छान वाटतंय. तुम्ही पण कधीतरी या. वादा दिया तुझे, जो भी वादा दिया तुझे, मैं वो वादा निभाऊंगी, मैं वो वादा निभाऊंगी. साजन साजन. बघा, हे जे आहेत ते मला लांबूनच, मी ना हे मला लांबूनच बघतात की मला कधी कॅमेरामध्ये येते. हे आता 2 शब्द बोलतील, आता बघा हे कसे बोलतात आणि काय बोलतात. बोला प्लीज, बोला काहीतरी. काय बोलायचं आता? हे बघा स्टार्ट. मग प्रश्न तर विचारा, काय बोलायचं? अरे तुम्हाला आज कसं वाटलं? आज दुसरा दिवस आहे. आज सनबाथिंग करतोय आम्ही कोवळ्या उन्हामध्ये, ओके. मस्त नदीच्या किनारी. दर्शन झालं. मस्त शांत दर्शन झालं. ओके, मंदिरात बसलो, ध्यान केलं, नाश्ता केला आता पोटभर. ठीक आहे, काय नाही. चला, माझी मम्मी बघू शकता मित्रांनो. हे आपली आहे नट्टू, इथे आहे सुमीची मम्मी आहे. नाश्ता केला तू? येस. काय खाल्लंस? आम्ही साबुदाणे. काय नाश्ता केला का? नाही, मी नाही केला. तुम्ही केला नाश्ता? आम्ही केला नाश्ता. आरामात या की मग तुम्हाला नाश्ता. माझी मम्मी भडकते मला सकाळपासून बोलत होती, कर लवकर कर नाश्ता, जाईल नाश्ता खायचं, चल चल लेट होतो. सो गाईज, माझ्या मम्मीशी जास्त इंट्रोड्यूस नाही केलंय, पण आता माझी मम्मी रेडी झाली आहे कॅमेऱ्यामध्ये बोलण्यासाठी. तर ती काय बोलते बघूया. मम्मी, आज दुसरा दिवस आहे, तुला कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. हे माझी मम्मी. सगळं फिरून आलो आम्ही, गणपती बघितलं. ओके, 3 गणपती बघून आलो आम्ही. आता साधी भोळी आता आम्ही आता दुसरीकडे जातो. 4 गणपती जेजुरी. आता जाणार आहे कुठे? जेजुरीला नाही, आता गणपतीच आहे आज दिवस. आज दिवसभर गणपती. तुम्ही बघू शकता इथे काकी आहेत, पुरणपोळ्या करतात आहेत. मी तुम्हाला दाखवते कोण कोण काय काय करतात. किती छान अशा प्रकारच्या. काय आहे? चपाती आहे? काय आहे? एवढ्या मोठ्या चपात्या असतात तुमच्या? आम्ही 35 माणसाचं जेवण बनवायलो. आम्ही महाराष्ट्र दर्शनसाठी निघालो. कुठे आले तुम्ही? आम्ही परभणी जिल्ह्यातले. ओके, मग कोणासाठी बनतात एवढं सगळं? आम्ही 35 माणसाचं तुमच्याचसाठी एवढं सगळं? म्हणजे तुम्हीच बनवतात, तुम्हीच वगैरे? बनवतो. चांगलं आहे. एवढ्या मोठ्या चपात्या आहेत. दर्शन, महाराष्ट्र दर्शन करायला आलो. हा, तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर, जेजुरी. मग 35 जण याच्यामध्ये माऊले. काय तुमचं नाव काकी? माझं नाव रेखा ज्ञानेश्वर देशमाने आहे. ओके, मग तुम्ही किती दिवस झाले इथे? आम्ही 4 दिवस झाले बाहेर आलेले. 4 दिवस. आजचा किती दिवस आहे तुमचा? आजचा 5वा दिवस. आजचा 5वा दिवस आहे. बघू शकता मित्रांनो, आजचा 5वा दिवस असून पण त्यांच्यामध्ये किती एक्साइटमेंट आहे. मी आज माझा दुसराच दिवस आहे आणि काल तर मी थकलेली, पण तुम्ही बघू शकता एवढं काम करून सुद्धा या लोकी एकदम एक्साइटेड आहे, एकदम खुश आहे. ते लोक 4-5 दिवस झाले हे लोक काम करतात. त्यांचे स्वतःचं जेवण घेऊन पण बाकी सगळ्या गोष्टी ते लोक करतात आहेत. म्हणजे बाहेर आचारी वगैरे काहीच नाही. इतक्या अशा छोट्याशा टेम्पोमध्ये अक्षरशः 35 लोक 5 दिवसापासून ट्रॅव्हल करतात आहेत. त्याचं तिथे एका जागी थांबून तिथे एवढ्या मोठ्या चपात्या करणं, खाणं पिणं सगळं करून हे. हां, जेवण हे बनवणं खाऊ. माझं किती दिवस आहे तुमचं? आणखीन आम्हाला जवळपास 6 दिवस लागतात. महाराष्ट्र दर्शन मध्ये मजा आली? मजा येते. अजून कुठे कुठे जाणार आहे तुम्ही? आणखीन
नाशिकला ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी, ठीक आहे. हां, त्र्यंबकेश्वर. 12 ज्योतिर्लिंगापैकी 4 ज्योतिर्लिंग आहेत. हां हां, ही आमची पब्लिक आहे. ही बघा, ही आमची पब्लिक आहे. हे बघा काय बोलते ते. हे माझी मम्मी पण आहे ना काकी, माझी मम्मी पण आहे ना ऑलमोस्ट ह्याच्यापेक्षा छोट्या, पण एवढ्याच आमच्या पण चपात्या एवढ्याच असतात. खूप चांगल्या. आजी बघतात त्या मला मगापासून. आजी, आपण आजीकडे जाऊया. आजीकडे घ्या. आजी आणि मी मॅचिंग आहे बघा. मी ग्रीन घातले. आजी तुमचं नाव? लक्ष्मी हा? लक्ष्मी. ओके. मग काय कसं वाटतंय तुम्हाला? आज 5वा दिवस आहे तुमचा. एकदम ताकद वगैरे एक दिसते काकीमध्ये. काही पण आजी जरा पण थकलेल्या दिसत नाही आहे. एकदम ॲक्टिव्ह आहे ते. एकदम ताकद आहे एकदम काकीमध्ये, आजीमध्ये. काय बोलायचं आजी तुम्हाला? तुमचं एवढं फिटनेसचा राज काय आहे? तुम्ही एवढं एकदम फिट आहे. जरा पण काय काय आजीला माझी भाषा नसून मी मराठीच बोलते. ठीक आहे, काय नाही. काकी तुम्हाला काय बोलायचं आजी? काय बोलायचं आहे? नाही बोलायचं, फक्त बघायचं आहे. 5वा दिवस. तुमचीच गाडी आहे? बाजू कुठे कुठे फिरणार आहे तुम्ही? अजून नाशिक, त्र्यंबकेश्वर. मग एवढं जमतं तुम्हाला एवढं ट्रॅव्हलिंग? कधी फर्स्ट टाइम जात आहे तुम्ही? तुम्ही फर्स्ट टाइम जात आहे की काय आहे? नाही दरवर्षी. दरवर्षी जाता तुम्ही? एवढे 6 दिवस? सही आहे. एवढ्या 10 दिवसापासून. हां, मग आजचं किती दिवस? 5वा दिवस आहे ना तुमचा? अजून म्हणजे 5 दिवस. 5वा दिवस आहे. म्हणजे अजून आज 5-6 दिवस अजून फिरणार आहे तुम्ही? स्वतःच आम्ही बनवून स्वतःच करतो. स्वतःच करता? आमचे ड्रायव्हर आहेत 1992 पासून ड्रायव्हर आहे ते. हां, 1992. एवढ्यापासून हर वर्षी जाता तुम्ही? तुमचं स्वतःचं टेम्पो आहे का? सही आहे. म्हणजे 2013चं मॉडेल आहे. एकदा घ्या गाडीचं. 2013चं मॉडेल आहे. समोरून ठीक आहे, चालेल. हां. ठीक आहे. तुम्ही किती असे 35 जण टोटल आहेत ना? बघू शकता मित्रांनो, आज त्यांचा 5वा दिवस आहे. ते लोक 11 दिवस कंटिन्यू. बाबांना काही बोलायचं आहे? थांबा 1 मिनिट. बाबा काही बोलायचं आहे का तुम्हाला? आरामात मी येते तिथे. थांबा काय नाही. थांबा बसा. बघा, बाबांना काय बोलायचं आहे? बाबा तुमचं नाव? तुम्हाला काय बोलायचं आहे? काही 5वा दिवस चांगली भरली, छान वाटली, छान. ओके. मग तुम्ही असं थकलेले वगैरे नाही? तुम्हाला एवढं टेम्पोमध्ये तुम्ही असं काय त्रास वगैरे काय नाही ना? एकदम बघू शकता कोणी पण असं दगदगीत नाही आहे. एकदम सगळे फिट आहेत आणि खुश आहेत. आजचा दिवस 5वा असून पण कोण थकलेले नाही आहे. ते लोक अजून 5-6 दिवस अजून फिरणार आहेत ते लोक. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू. काय बोलायचं आहे? बोला ना. तुमचं नाव सांगा. हां, तुमचं नाव बोला ना काका. ड्रायव्हर आहे ते 1992 पासून आहे. हां, 2026 आहे. तुमचंच ड्रायव्हर? प्रत्येक यात्रा अजून जास्ती आहे. हां, ते काढता स्वतः? थँक्यू. चालेल, ठीक आहे, थँक्यू. तुम्ही अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि सर्वांची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. वेलकम, थँक्यू. बघू शकता बसमध्ये कोणी शांत जात नाहीये. बघू शकता काय चालू आहे. साईनाथ महाराज की. पैसा न द्याल का, पैसा न द्याल
आदी आराधिनी सिद्धी मूळ प्रकृती महालक्ष्मी द्री जगती बया दार उघड बया दार उघड. अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी